कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ म्हणजे कंप्लीट प्रायमरी एज्युकेशन आहे. कंप्लीट काय म्हणतात त्याला, मिडल स्कूल एज्युकेशन आहे आणि हायर स्कूल एज्युकेशन पण आहे. जो साधक आहे त्याच्यासाठी ही कदाचित पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. हरिपाठामध्ये सुरुवात रामकृष्ण हरी या 3 शब्दांनी आपण जर का करणार असू तर आपल्याला समजलं पाहिजे आधी की गुपित काय, या 3 शब्दांमध्ये काय. तर र आणि म हे दोन्ही बीज आहेत, बीज शब्द आहेत, तुम्हाला माहिती आहे. राम म्हणजे काय, असा डाव्या नागपुडीवर हात ठेवा, हिला काय म्हणतात, इडा. ओके. उजवा हात नागपुडीवर ठेवा, तिला काय म्हणतात, पिंगळा. राम कृष्ण अवतार आहेत. कोणाचे, त्या हरीचे, त्या शिवाचे. राईट. आणि म्हणून सुषुम्ना नाडी जी अदृश्य आहे ती म्हणजे हरी. आता राम कृष्ण आणि हरी हे वाचेनी जर का आपण बोलत राहिलो, वैखरीवर जर विराजमान झालं तर कुठे जातं, मध्यमेमध्ये. राईट. मध्यमेतून कुठे जातं, पश्चंतीमध्ये. आणि मग कुठे जातं, प्रकृतीमध्ये, परेमध्ये. राईट. हा प्रवास आहे नामाचा. नाम हळूहळू पाझरत जातं असं म्हणतात. तर इथे देवाची द्वारी उभा क्षणभरी असं म्हणलंय. आता देवाची द्वार काय आहे, हाऊ डू यू नो की देवाचं द्वार म्हणजे काय. आधी द्वार म्हणजे काय ते पाहूया. प्रत्येकाच्या घराला दार आहे, या इथेही दार आहे. राईट. जर का आपण दारात उभं राहिलो तर काय दिसतं, घरातलंही दिसतं, बाहेरचंही दिसतं. येस ऑर नो, दोन्ही दिसतं. आणि या दारामध्ये आपण क्षणभर उभं राहायचंय. कोणाचं द्वार आहे, हे देवाचं द्वार आहे. की देवाचं द्वार म्हणजे काय, श्वास घ्या, सोडा, तुम्ही जिवंत आहात, कॉंग्रॅच्युलेशन. या देवाच्या द्वारातनं सिद्ध होतं की तुम्ही जिवंत आहात. देवाचं हे द्वार आहे. श्वास गेला, श्वास बाहेर आला, उभा क्षणभरी. म्हणजे त्या वर्तमान एका क्षणामध्ये किंवा त्या क्षणार्धामध्ये जे ध्यान करायचे ते त्या द्वारात उभं राहून करायचे. श्वास गेला का रे आणि आला का रे. गेला आतमध्ये, आतमध्ये काय झालं, गेला बाहेर, बाहेर काय होणार. सृष्टी, अंतरसृष्टी आणि बाह्य सृष्टी दोन्हीच्या दारावर आपण उभे आहोत सगळे. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभर. आता हा क्षणभर या शब्दाच्या मागे लागू नका. ज्याने केला शब्दशः अर्थ त्याने केला स्वतःचा घात. इथं भावार्थ समजा. आपलं आयुष्य या काळरेषेवर क्षणभंगूर आहे. कितीदा ऐकलंय वाक्य, हॅलो प्रत्येक जण जरा हसून सांगा, टेन्शन नका घेऊ जास्त. प्रत्येकाने ऐकलं नाही वाक्य. आता क्षणभंगूर जर का आयुष्याचं पूर्ण, तर त्या देवाच्या द्वारावर पूर्ण आयुष्य उभं राहणं भाग आहे आपल्याला. लक्षात घ्या, तो क्षणभंगूर आहे. त्याच्यासाठी, त्याच्या काळरेषेसाठी आपलं आयुष्य म्हणजे बिंदू आहे. एक बिंदू मात्र माझे जीवन, झाला जन्म झाले पतन. ध्यानात ठेवा, तुम्हाला जर का ध्यान करायचं असेल तर इट्स नॉट अ वन टाइम थिंग, पूर्ण आयुष्यभर करायचं. आणि हा पर्पज असला पाहिजे आपला, हे उद्दिष्ट असलं पाहिजे आपलं, हे इंटेन्शन असलं पाहिजे आपलं. हे आपल्या प्रत्येक वर्तनामध्ये आपल्याला दाखवून देता आलं पाहिजे की माझं मूळ आणि मूलभूत सिद्धांत आयुष्य जगण्याचा जो आहे तो ध्यानाचा आहे. आणि मग ध्यानाला बसल्यानंतर आपण काय करतो, श्वास घेतो, श्वास सोडतो. त्या क्षणामध्ये श्वास घेतो, श्वास सोडतो. त्या वर्तमानामध्ये श्वास घेतो, श्वास सोडतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी.
दोन सिद्धांत तुम्हाला कळले की क्षण म्हणजे एक दिवस नव्हे, एक दिवसाचा सकाळी 5:30चा वेळ नव्हे, 24/7. ओके, नाव यू अंडरस्टँड. हरिपाठाच्या जेव्हा आतमध्ये गर्भामध्ये शिरलो तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा झाला की आपण 1 तासाचं नाटक करतोय ध्यान करण्याचं. ध्यान ही सतत होण्याची गोष्ट आहे. करत 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 ते कधीतरी होईल, प्रकट होईल. पण ध्यान प्रकट होणं हीच एक तपश्चर्या आहे. आणि ध्यान प्रकट करण्याची तपश्चर्या करायची असेल तर देवाच्या दारामध्ये उभं राहावं लागेल. ऐसे नहीं चंद्रशेखर साहब कि रस्ते से चल रहे हो, एक छोटा सा मंदिर दिखा, अंदर का साई बाबा दिखा, चालले पुढे, झालं दर्शन. ओके, काही काही मंदिराचं असं रस्त्यावर दर्शन होतं की नाही देवाचं, रस्त्यावरून दिसतो देव. ओके, आपण सगळे गाडी चालवत असताना लगेच एक हात सोडून ऍक्सिलेटर सोडून चालले पुढे. ओके, हे सब नौटंकी आहे. तसं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा देव कोण आहे. माऊलींनी सुस्पष्ट स्वरूपात सांगितलं आहे की आत्मा म्हणजे देव, मी म्हणजेच देव, अहम ब्रह्मास्मी. मग तो देव बाहेर शोधणे नाही. म्हणून अंतरंग साधना आणि बहिरंग साधना आपल्याकडे सांगण्यात येते. या अंतरंग साधनेमध्ये हरिपाठाची तोड दुसरी नाही. ओके, म्हणून देवाची द्वारी. देव कोण, कुठे, कशावरून, श्वास घेतोय ना, बघ ना, श्वास चालू आहे ना, राइट. श्वास घेतला, श्वास सोडला. इससे और क्या प्रूफ चाहिए, याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला एव्हिडन्स पाहिजे की आत्मा आहे. आत्मा दाखवता येणार नाहीये तुम्हाला, तसा आहे, व्हिजिबल नाहीये तो. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये आत्माला पकडता येत नाही, राईट. आत्म्यामध्ये स्वातीच पकडल्या जातात आणि मग सांगावं लागतं या स्वाती देशपांडे यांच्यामध्ये त्यावेळेस त्या क्षणी आत्मा होता, बरं, फोटो काढला होता. का बरं बोलतोय, कारण आपण फोटो मृत माणसांचे पण असतात आणि जिवंत माणसांचे पण पाहतो. यस ऑर नो. मग स्वाती देशपांडे या अजूनही जिवंत आहे, त्याचा एव्हिडन्स काय स्वाती मॅम, श्वास चालू, राईट. तोची आत्मा, तोची पुरावा, तोच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. वेगळा पुरावा मागायची गरजच नाहीये. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्या क्षणामध्ये तुम्हाला ते पकडता आलं पाहिजे की मी म्हणजेच आत्मा, मी म्हणजे आत्मा नाही, माझ्यातला आत्मा तो आहे. त्याचा एव्हिडन्स मला कधीच मिळणार नाहीये. आता तुम्ही बघा, देवाचा परिसर म्हणजे मंदिर आपल्यासाठी, यस ऑर नो. मग आपलं मंदिर, ज्या दरवाजावर आपण उभे आहोत, इथे आपण उभे आहोत, राईट. बॉडी इज व्हॉट, टेम्पल, बरोबर. ब्रेन इज व्हॉट, टेम्पल. शरीर मंदिर, बुद्धी मंदिर, चेतना मंदिर, मन मंदिर. म्हणून मन मंदिर आलं लक्षामध्ये. आता या मंदिराची स्वच्छता रोजच्या रोज करतोय का आपण. देवाची द्वारी उभा क्षणभरी करत नाही. बुद्धीची रोज अभिषेक घालून शुद्ध करतोय का नहीं. आ गया वो आ गया, सड़ रहा है तो सड़ रहा है, अपने को लेना देना नहीं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मंदिरामध्ये स्वच्छता जर का नसेल तर तुम्ही जाल का, जाल का मंदिरामध्ये. जर का परिसरात प्रवेश केला आणि दुर्गंधी सुटलेली असेल तर आपण ते जाऊ का. एनर्जी मिळेल का आपल्याला तिथे, नाही. चकाचक स्वच्छ मंदिरं असतात. आतमध्ये गेल्यानंतर धूप, अगरबत्ती, फूल, नारळ, नारळाच्या पाण्याचा सुगंध सगळीकडे पसरलेला असतो, होय की नाही. गेल्यानंतर प्रसन्न वाटतं, एनर्जी पूर्ण शिफ्ट होते. त्या देवाच्या द्वारी जर का गेल्या गेल्या दरवाजामध्ये आपल्याला ती प्रसन्नता, ती एनर्जी जाणवते. तुमचं काय, उठल्या उठल्या एनर्जी जाणवते. हॅलो, प्रत्येक क्षणाला ती एनर्जी जाणवते का. तुमच्याकडे पाहिलं की वा 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 अनिल सर भेटले, ही प्रसन्नता वाटायला पाहिजे. संगीता कानडे भेटल्या, वाटायला पाहिजे ना काहीतरी.
राईट. सो ते पावित्र्य, ती शुद्धी आपल्याला आपल्या या देवाच्या मंदिरामध्ये आणि द्वारामध्येच त्याचं भान आपल्याला यायला पाहिजे की आपण एका शुद्ध स्थानावर आलो आहोत, राहतो आहोत, तिथंच आपलं वास्तव्य आहे. म्हणून पहिली ओळ, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आता उभाचा अर्थ काय सांगा? उभाचा अर्थ आहे जिवंत. कलेवर जे असतं ते झोपलेलं असतं जमिनीवर. उभा राहण्याची क्षमता फक्त जिवंत माणसामध्ये आहे. यस ऑर नो? म्हणजे उभा कोण? तो जिवंत माणूस. म्हणून देवाची म्हणजे माझ्या आत्म्याच्या दारामध्ये उभा म्हणजे जिवंत कोण आहे? क्षणभरी. क्षणभर म्हणजे काय? पूर्ण वर्तमान, पूर्ण जीवनाचं जे जे काय वर्तमान असेल सरकत्या क्षणांसोबतचं, त्या प्रत्येक वर्तमान क्षणामध्ये आपण उभे आहोत. आणि हे सत्य आहे का? अजिबात सत्य नाही. उभ्या उभ्या घोड्यासारखे झोपणारे आपण लोक आहोत. एका क्षणात मूर्छितावस्थेत चालले जातो, आपल्याला कळतही नाही. राईट. अरे कालच मी ठरवलं होतं तुला झापड मारायची नाही, लक्षातच राहिलं नाही बघ. बसते समोरच्याला, होय की नाही? कालच ठरवलं होतं मी चहा घेणार नाही आजपासून. घोट घेतल्यानंतर लक्षात दुसऱ्या दिवशी की आपण चहा घेणार नव्हतो. आपण कशाचे गुलाम आहोत? सवयीचे गुलाम. आणि आपण अनकॉन्शियसली 98% वेळेस सातत्याने जगतो आहोत. मग उभा कुठे आहे? हा तर निद्रिस्त आहे. क्षणभरी देवाची या द्वारी निद्रिस्त घडोघडी अशी म्हणायची वेळ आहे आपली. आणि माऊली काय सांगतात? हरिपाठ जर का खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर पहिल्या ओळीवर पूर्ण जीवन ओवाळून टाका. पहिल्या अर्ध्या ओळीवर जीवन ओवाळून टाका. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. मग आपल्याला ती सजगता, आपल्याला ती सतर्कता, आपल्याला ती सावधता, आपल्याला ते मांगल्य, आपल्याला ते पावित्र्य, आपल्याला ती शुद्धी, आपल्याला ती आत्म्याची असलेली जाण, आपल्याला ज्ञानाची असलेली जाण, आपल्या मनामध्ये असलेला संकल्प, आपल्या मनामध्ये असलेली सर्वच्या सर्व भक्ती आणि शक्ती सगळी एकवटल्यानंतर कुठे आपण देवाच्या द्वारातल्या त्या रोलमध्ये घुसू जिथे आपलं घुसणं अपेक्षित आहे, त्या रोलमध्ये जाणं अपेक्षित आहे. म्हणून अत्यंत करुणावान, अत्यंत आळवणी करत भक्तांना सांगतायत माऊली, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तो क्षणभर म्हणजे प्रत्येक क्षणाला यू शुड फील की तुम्ही देवाच्या दारात आहात, तुम्ही ध्यान करणार आहात. आणि ध्यान करताना सगळं लक्ष कशावर असायला पाहिजे? त्या इडा, पिंगळा आणि सुषुम्नेवर. 72,000 नाड्या ऍक्टिव्हेट करायच्यात आपल्याला. राईट. त्या एनर्जी मोमेंटमवर, जी एनर्जी आपल्याला अनायास मिळाली आहे ना, त्याची आपल्याला चाड नाहीये. म्हणून आपण गीत सुरू केलं की निलिमाताई रोज चालू असतं त्यांचं. आय लाईक इट. का बरं? कारण उठल्या उठल्या जी एनर्जी सर्क्युलेशन आपण करतो ती एनर्जी दिवसभर राहते. आणि ती सर्क्युलेट कॉन्शियसली जर केली तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. म्हणून आपल्याकडे आधी प्राणायाम, त्याच्या आधी किती दिवसात आपण काय नाही केलेलं? शांती मंत्र म्हटलेला नाही आहे. आणि त्याच्यानंतर प्राणायाम, त्याच्यानंतर योगासनं, आणि त्याच्यानंतर शरीर थोडंसं विश्राम झाल्यानंतर ध्यान, असा सिक्वेन्स. यस और नो? म्हणजे बघा तुम्ही, जर का ही या प्रकारे तुम्ही तुमची रोजनिशी आखायला सुरुवात केली तर तुमची सकाळची वेळ किती कमी होईल? पुरायचीच नाही. एवढं सगळं करायचं? ओ बापरे, शक्यच नाही. माझे एवढे माझ्या मागे व्याप आहेत, ते कोण करेल मग? आणि त्यामुळे काय होतं? आपण प्रपंचामध्ये, आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये हरिसर बुडून जातो.
आपल्या रोजच्या अन्निकामध्ये, आपल्या रोजच्या आंघोळीमध्ये, आपल्या रोजच्या जेवणामध्ये, आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये, रोजच्या लोकसंग्रहामध्ये आपण स्वतःला विसरून जातो. आणि स्वतःला विसरून जर का गेलात तर या ओळीचा काही फायदा आहे का? देवाची द्वारी उभा क्षणभरी, अजिबात नाही. तुम्ही देवाची या द्वारी येतच नाही. म्हणून हरिपाठामध्ये जर का सगळ्यात जास्त मेहनत कुठे करायची असेल तर ती पहिल्या ओळीवर करायची. या ध्यान साधनेसाठी आपल्याला सेंटरला आज्ञाचक्र आहे, 2 भुवया यांच्या मध्ये, बरोबर. त्या आज्ञाचक्रावर सगळं लक्ष केंद्रित करायचं. याला माऊली काय म्हणतात? भ्रुकुटी स्थान. ओके, ध्यान स्थान. मग डोळे मिटले की आपल्या विचारांची एवढी जबरदस्त आतमध्ये एंट्री होते की आपल्याला काही सुधरत नाही. डोळे मिटले की विचारांचं काहूर. मग ध्यान लागतं आपलं? अजिबात लागत नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी हरवला हा माणूस आता, अशी म्हणायची वेळा लगेच आपण हरवून जातो. कशात? त्या विचारांच्या प्रचंड मोठ्या वादळामध्ये, चक्रीवादळामध्ये. मग सगळं ध्यान डोळे मिटल्यानंतर त्या आज्ञाचक्रावर केंद्रित करून जर का श्वास कसा चाललाय, कसा बाहेर येतोय याच्यावर सगळं लक्ष केंद्रित केलं तर ध्यान लागायची शक्यता आहे. आणि हे असं ध्यान जो करतो, जो निर्विचार अवस्थेमध्ये पोहोचतो, त्याला ध्यान प्रकट जर का झालं तर त्याला चारी मुक्ती साधियेल्या. आता 4 मुक्ती आहेत हरिपाठामध्ये. तर या 4 मुक्ती साधण्यासाठीच आपला जन्म आहे. मुमुक्षु आत्मबोधामध्ये काय फर्स्ट क्वालिफिकेशन? माणूस कोण असावा? मुमुक्षु असावा. मुमुक्षु म्हणजे काय? ज्याला मोक्ष प्राप्तीची आस आहे असा असावा. आता मोक्ष प्राप्ती म्हणजे काय कोणी सांगू शकेल? जन्म आणि मरण, बरोबर आहे. मग कावळा शिवला की मोक्ष मिळतो का? त्या कावळ्यासाठी केवढी लॉटरी लागलेली असते तिथे पाहिलं ना तुम्ही नाशिकला. कावळ्यासाठी एवढा भात असतो, जेवढा भात आपल्या कॉलनीमध्ये बनत नसेल एवढा भात तिथं कावळ्यासाठी उपलब्ध असतो सकाळच्या वेळेला, हो की नाही? मोक्ष म्हणजे काय? तर जन्म मरण, पुनरपि जन्म पुनरपि मरण, पुनरपि जन्म पुनरपि मरण, पुनरपि जन्म पुनरपि मरण, हे जे चक्र आहे जन्म मृत्यूचं, याला भेद देणं म्हणजे मोक्ष प्राप्ती. आणि यासाठी आपल्याला समजायला हवंय की आपल्याला या मुक्ती, मोक्षाच्या आधी मुक्ती तरी मिळवता येते. देवाच्या मूर्तीजवळ कोण असतात? पुजारी, है की नाही? सालोक्य, जो त्या मूर्तीच्या जवळ लोकांचा सातत्याने वावर असतो, ते लोक. अगदी द्वारपाल जरी म्हणलात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्या देवाच्या दारात आपण द्वारपाल म्हणून उभे आहोत. तर आपलं काय झालं? सालोक्य. आपण देवाच्या जवळ, सामिप्य. ओके, सारुप्य. काही दिवसानंतर सततच्या त्या सान्निध्यामुळे, सततच्या त्याच विचारांमुळे, सततच्या सहवासामुळे हळूहळू भक्ती जेव्हा प्रबळ होत जाते तेव्हा त्या मूर्तीचे, ईश्वराचे सगळे गुण साधकामध्ये येत जातात. रामकृष्ण परमहंसांचं तुम्ही ऐकलंय? कालीमाता, राईट? त्याला म्हणतात सारुप्य. सालोक्य, सामिप्य, सारुप्य आणि मग सायुज्य. आता ही सायुज्य भक्ती कोणी मिळवली? माऊली. सायुज्य मोक्ष, सायुज्य अवस्था मिळवणं म्हणजे काय गंमत आहे का? नाही. आपल्याला तर सोबत लोक लागतात. आपलं सालोक्य म्हणजे विश्वव्यापी आहे, राईट? आपलं सारुप्य म्हणजे तुम्ही घराघरामध्ये बघा, 30 वर्षाचा संसार झाल्यानंतर नवरा बायको सारखे दिसायला लागतात. सारुप्य. ओके. सामिप्य म्हणजे काय? दोघे एकमेकांना डोकं लावत बसतात.
ओके. आणि मग सायुज्याचा विषयच येत नाही काही. सायुज्य तेव्हा जेव्हा हा तरी मरतो नाही तर ही तरी मरते. विषय हा आहे की देवाची द्वारी आपल्याला अगोदर ही सतर्कता आणायची आहे की आपण देवाच्या दारात आहोत. जप राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी सातत्याने करत राहिलात तर वैखरीवरनं तो हळूहळू प्रकृतीपर्यंत पोहोचेल. ध्यान साधकाने सातत्याने हे करत राहिल्यास, याच्या सहवासात राहिल्यास, त्याचप्रमाणे गुण निधान स्वतःमध्ये आणत राहिल्यास, ती तपश्चर्या करत राहिल्यास हळूहळू ती मुक्ती एक 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 करत उपलब्ध होईल आणि मग कदाचित सायुज्यतेला आपण उपलब्ध. म्हणून पहिली ओळ काय आहे? देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिएल्या. आता 4 मुक्ती आहेत. आपल्याला एका मुक्तीतनं बाहेर येता येत नाही. न्यू इंडिया अश्युरन्स, LIC ऑफ इंडिया है कि नहीं, NCL, ओके, रिटायर हो गए फिर भी वहीं अटके हुए. मग दुसरी मुक्ती कशातनं पाहिजे? प्रपंच. आपलं झालं थोडं, व्यायाने धाडलं गोळ. म्हणजे कोण? सून. ओके, तिला तर वेळच नाही आजकाल. ती म्हणते तुम्हीच करा, आधी करत होत तसे करत राहा, आम्हाला वेळ नाही, आम्हाला उठता येत नाही सकाळी, तुम्ही महान. म्हणजे तिथून तुम्हाला अडकल्याच्या परिस्थितीमधनं बाहेर जरी मुक्त व्हायची इच्छा असली तरी बाहेर पडताय. बरोबर? मग घरामध्ये फरशी आहे, भिंती आहेत, पडदे आहेत, चेअर्स आहेत, मी नेहमी बोलतो आहे की नाही. ओके, सोनं आहे, नाणं आहेत, चादरी आहेत, गाद्या आहेत, खुर्च्या आहेत, भांडी कुंडी. अहो, एक भांड शेजाऱ्याला दिलं ते 8 दिवस आलं नाही तर अस्वस्थता आहे, हो की नाही. आणि माऊली काय सांगतात? तेणे चारी मुक्ती साधे. पण चलो ठीक आहे, सुरुवात कुठे ना कुठेतरी व्हायला पाहिजे. या पद्धतीने ध्यान साधना आपण सगळेजण करतो रोज सकाळी. ती ध्यान साधना तशीच कंटिन्यू ठेवत असताना यापुढे रामकृष्ण हरी क्लिअर कळालं सगळ्यांना. इडा पिंगळा सुषुम्ना, श्वास आत जाणं श्वास बाहेर जाणं कळलं, भ्रुकुटी मध्य कळलं, आज्ञाचक्र कळलं. आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करायचं, डोळे मिटायचे, विचार येत राहतील सुरुवातीचे, डोकं झटकत राहायचं. एक क्षण येईल, विचार हळूहळू शांत होतील. मग काही दिवसानंतर असा क्षण येईल की विचार येणारच नाहीत. मग हळूहळू काही दिवसांनी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हे जेव्हा आपण म्हणू त्यावेळेस आपलं लक्षही राहणार नाही की आपण रामकृष्ण हरी वैखरीनी म्हणतोय. तो आपल्या आत्म्याचा नाद होईल. म्हणून त्यांनी सांगितलंय नाद ध्यान. काही लोकांनी काय सांगितलंय? संगीत ध्यान. काही लोकांनी काय सांगितलंय? जप ध्यान. काही लोकांनी काय सांगितलंय? नुसतंच ध्यान. आपण काय सांगितलंय? निर्देशित ध्यान. दुसरं काय सांगितलंय? आत्मबोध ध्यान. ध्यान. सो ध्यान साधकाने जर का आयुष्यात काही कमवायचं असेल तर त्याच्यासाठी ही पहिली ओळ काय? पुन्हा एकदा माझ्यासोबत. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिएल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता बघा, पुण्याची गणना कोण करी. कोण करीच आहे ना ते, अजिबात नाही. हा कोण नाहीच आहे. तो डोळे मिटा, हा कोण घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा कोण साधण्यामध्ये ध्यानासाठी सगळी एनर्जी घालवायची आहे. पुण्याची गणना करायची गरज नाही. तो बसलाय, तो करत राहील. म्हणून पुण्याची गणना कोण. गणना म्हणजे काय? मोजणं. आपण काय करतो? माळ घेतो हातामध्ये, 1 2 3 4. अगं दूध तापले, बहुतेक वास येतोय. 1 2 3 4. अरे पडेल तो. 1 2 3 4. चालू असतं की नाही घरात? घराघरात तुम्ही पाहिलं असेल. जप करतात म्हणजे काय करतात?
सगळीकडे कान टवकारून सगळं लक्ष बाहेर, मुक्तीच्या नावाने BOMB. म्हणून इथं माऊली सांगतायत, जेव्हा तुम्ही हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी 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 करत राहाल, तेव्हा हे आज्ञाचक्र, डोळे मिटलेले, विचार शून्य, हा कोण साधत राहा, हा कोण साधत राहा, हा कोण साधत राहा, हा अँगल साधत राहा, हा अँगल साधत राहा. मग तो अँगल विस्तारा, तो अँगल अजून विस्तारा, तो अँगल अजून विस्तारा. ओके. आणि पुण्याची गणना तुम्ही करायची गरज नाही चंद्रशेखर सर. अकाउंटिंग करत बसू नका. आज मी 9,000 जप केला, चांगलंय. अटेन्शन राहत असेल तर चांगलं, मी नावं ठेवत नाही, परंतु गणना करायची तुम्हाला गरजच नाही. आता गणना म्हणजे काय, त्याचा अजून एक अर्थ अभिप्रेत आहे माऊलींना, तोही समजून घेऊया. गण म्हणजे कोण? ओम नमो जियात्या. आठवलं? देवा तूची गणेशू. आठवलं? तर जो गणेश आहे त्या गणेशाचे आपण कोण? गण. येस सर. सो गणांनी पुण्याची मोजमाप करण्याची गरज नाही. अजिबात काही गणना म्हणजे मोजमाप करू नका. अच्छा, दुसरी गोष्ट, 5 म्हणा सगळेजण. 5 म्हणा. मी ग्रॅज्युएट आहे, सगळेजण म्हणा. आता तुम्ही ग्रॅज्युएट आहात म्हणजे पहिली केलं का, हा प्रश्न कोणी विचारला तर? निलिमा मॅडम, 10वी झालं तुमचं? असं कोणी विचारलं तर काय म्हणाल? पागल झाला का रे, मी ग्रॅज्युएट आहे ना, पण तरी 10वी झालात का? सो तसा जेव्हा साधक एक 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 पायरी पुढे जातो त्याच्या साधनेमध्ये, जेव्हा ती जपध्यानाची अवस्था येते, जेव्हा निर्गुण निर्विकार विचार मन अवस्था आपल्या साधकाला मिळते, त्यावेळेस साधक काय करतो? तो गणना करेल का? तो मोजेल का? तुम्ही मंदिरात जाता मंदिरामध्ये दान करता? दान करताना पर्स पाहता आधी, म्हणजे बजेट पाहता की नाही? या सगळ्या गोष्टी आपण कॉन्शियसली गणना करतोय. असा माणूस दिसला का तुम्हाला की जितना है पर्स में पूरा डाल दिया? असतातच कमी, राईट? समजा तुम्ही गेलात काउंटरवर, चलो आजकाल कमी असतात, समजा तुम्ही काउंटरवर गेलात, देणगी काउंटरवर, QR कोड केला स्कॅन, किती करता? सगळे कॅल्क्युलेशन करून करतो आपण, हो की नाही? आपली गणना सातत्याने चालू आहे, आपले सगळे मोजमाप सातत्याने चालू आहेत. उद्या घरी तेल आणायला पैसे कमी नाही पडले पाहिजे. आधी स्वार्थ, मग परमार्थ. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही शिकवण असल्यामुळे आपण काय करतो? काउंटिंग, गणना आपल्याला केल्याशिवाय कर्मतच नाही. आणि कोण? अँगल ध्यानाचा, भ्रुकुटी, करेक्ट, व्हेरी गुड. हे 2 इडा पिंगळा, जिव्हा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हा रिदम सेट करणं, लक्ष इथं केंद्रित करणं, मजा आले त्या मनाची बुद्धीची की ते उपस्थित तरी राहील. पण आपण हे म्हणायला लागतो, साधारणतः 40 सेकंदानंतर जिव्हा म्हणत राहते राम कृष्ण हरी. आज पैसे तयार ठेवावे लागतील, गॅस सिलेंडर येणार आहे, आज गुरुवार, आज भाज्या आणाव्या लागतील, भाजीसाठी बजेट आहे का बघावं लागेल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओके, ध्यान इथे, श्वास चालू आहे, विसरलो, ध्यान विसरलो, सगळं विसरलो. मग असं ध्यान काही कामाचं आहे का सांगा? सो असोनी संसार जिव्हे वेगू करी. असोनी संसार. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे काय? तुमचा आमचा प्रपंच नाही.
तुमचा आमचा प्रपंच नाही. असार, सार आणि संसार हे शब्द ऐकलेत तुम्ही आतापर्यंत. ओके, ज्यामध्ये समस्त ब्रह्मांडाचं सार तो संसार. ओके, मग याच्यामध्ये आपण आलो, आपला आत्मा आला, आपलं अंतर्मन आलं, आपलं अंतरंग आलं, आपलं बहिरंग आलं. हा संसार. जिव्हे, जिव्हे म्हणजे काय? जीभ, राईट. वेगू म्हणजे काय माहितीये कुणाला? वेगू म्हणजे काय? वेगू म्हणजे द डायनॅमिझम ऑफ आवर टंग. वेग, द स्पीड. म्हणा जय जय राम कृष्ण हरी. इथं सगळ्यात मोठं कन्फ्युजन हे आहे की आपल्याला वाटतंय आपण जिभेला वेग दिला. वेग कोणाला द्यावा लागतो? बुद्धीला. बुद्धीला द्यावा लागतो का? सगळ्यात मोठा क्रॉस. वेग कोणाला द्यावा लागतो? मनाला. मनाला द्यावा लागतो का? क्रॉस. कोणाला द्यावा लागतो वेग खरा? त्या चेतनेला. की हे चेतना त्या मनाकडनं, बुद्धीकडनं, प्रत्यक्ष इंद्रियाकडनं म्हणजे जिभेकडनं आता हे म्हणून घे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि या संसारामध्ये जेव्हा तुमच्या अंतर्नादामध्ये हा आवाज आहे, तुम्ही मोठ्याने बोलतो तेव्हा बाहेर हा नाद आहे, तेव्हा या ब्रह्मांडामध्ये तो नाद पसरत जातो. म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. वेदशास्त्र कुठे आहे? उभारी, बाहेर उभा आहे. सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळेच्या सगळे उपनिषद, सगळी सगळी पुराण ईश्वराशिवाय कोणाचं स्तवन करतायत का? ईश्वराचंच तर स्तवन करतायत की नाही? मग ते बाहेर उभे आहेत, आपण आतमध्ये उभे आहोत. मग देवाची अद्वारी कोण उभे? जीभ जोरजोरात म्हणते रामकृष्ण हरी. समोर सगळी पुस्तकं आहेत, अख्खी लायब्ररी आहे, आणि कुठे अडकलेत? पेट्रोल किती भरायचं, किती दूर जायचं, आज कोणाला भेटायचं, कसं करायचं, किती वाजता जेवायचं, किती वाजता झोपायचं, हे सगळ्यातलं चालू आहे. सो ज्ञानदेव काय म्हणतात इथे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे. आता व्यास का बरं आणले त्यांनी इथे? का बरं आणले असतील वेदव्यास? द्वारकेचे राणा पांडवा घरी. आता द्वारकेचे राणा म्हणजे कोण? प्रत्यक्ष, बरोबर. पांडव किती? नक्की ना? शुअर? पंचेंद्रिय सांगा संगीता मॅडम. त्वचा आणि जीभ. 5 पांडव आपल्याला मिळालेले, 5 इंद्रिय. ओके. वेदव्यासांना महाभारत स्फुरलं असेल, घडलं असेल, सगळं झालं असेल, परंतु आपल्यासाठी अलंकार स्वरूपात पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आहेत. ओके. 5 पांडव आपले तेच. आणि म्हणून आपल्या घरी कोण आहे? पांडवा घरी साक्षात राणा, साक्षात भगवान श्रीकृष्ण, वासुदेव हरी. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे. आता खुणे म्हणजे काय? आपल्यामध्येच वेदव्यासा इतकी सर्जनशीलता, ताकद, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अगाध ज्ञान, सगळी व्यापक विचारसरणी, सारासार संसाराचा विचार, सगळं काही भरलेलं आहे. कारण आपल्यामध्ये कोण आहेत? पांडवा घरी साक्षात राणा. एक साधक म्हणून या मूलभूत गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत की देवाची याद्वारी जन्मभर उभं राहायचं आहे. आतही लक्ष द्यायचं आहे, बाहेरही लक्ष द्यायचं आहे. सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य 4ही मुक्ती मिळवायच्या आहेत. त्या मिळतातच याच्यावर दृढ विश्वास पाहिजे, ईश्वरावर पूर्ण विश्वास पाहिजे.
संसार असार सार सगळं ज्ञान आपल्याला मिळवता येतं, यावर कॉन्फिडन्स पाहिजे. जिभेला जपासाठी वेग देता आला पाहिजे, रिदम देता आला पाहिजे, नाद निर्माण करता आला पाहिजे, आतमध्येही आणि बाहेरही त्या नादाचा प्रसार करता आला पाहिजे. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे, द्वारकेचे राणा पांडवा घरी. आपल्यामध्येच तस्तर खुद्द गोपाल स्वामी वासुदेव आहेत हे आपल्याला पटलंच पाहिजे. हरिपाठाची पहिल्या अभंगाची इथे सांगता करूयात.